नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। छत्रपती संभाजीनगर मध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्य पिन्ना आवरण्यासाठी कमी पडणार आहे। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स तर राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी 7 पथके तयार केली आहेत। मद्य निर्मिती कारखान्यांवर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत। शहरामध्ये 60 ठिकाणी पार्ट्या होणार असून त्यांनी देखील पार्ट्यांसाठी लायसन्स काढले आहे। त्यामुळे मद्यपी जास्त झाल्यामुळे पोलिसांना आवरता येणार नाही। त्यामुळे मद्यपींनो स्वतःची काळजी स्वतःच घ्या असं पोलिसांनी आवाहन केलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 31च्या अनुषंगाने आम्ही ज्या अवैध मद्याचा वापर होऊ नये च्या अनुषंगाने आम्ही 7 पथकांची नियुक्ती केलेली आहे। हे 7 पथकं जे अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री यावरती पूर्णपणे नियंत्रण आणणार आहे। त्याचबरोबर अवैधरित्या ढाब्यावरती ज्या मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात त्यावरती नियंत्रण आणण्यात येणार आहे। यावेळी ढाब्यावरती जे लोक अवैधरित्या मद्यप्राशन करतील अशा लोकांचं ब्रीद अनालायझर मार्फत तपासणी करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। ढाबा मालकावरती करण्यात येणार आहे आणि ढाब्यावरील सर्व वस्तूंची आम्ही जप्ती करणार आहोत। तसेच जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत त्यामधूनही अवैधरित्या मद्य बाहेर पडू नये त्या अनुषंगाने सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरती सीसीटीव्ही फुटेज आम्ही बसवलेले आहेत आणि त्याचं कंट्रोल संबंधित सुपरवायझरी ऑफिसरच्या जवळ ठेवलेलं आहे। आत्तापर्यंत जे मद्याचे परवाने आहेत, जे मद्य पिण्याचे परवाने आहेत ते विदेशी मद्यासाठी 55,000 परवाने देण्यात आलेले आहेत, तर देशी मद्यासाठी 10,000 परवाने आम्ही दिलेले आहेत आणि लाईफलॉंग जे परवाने आहेत ते 483 वर्षात आम्ही दिलेले आहेत। आणि जे फार्म हाऊसवरती वगैरे जे पार्ट्या करतात आजच्या अनुषंगाने आतापर्यंत 7 ॲप्लिकेशन आलेले आहेत। ते 7 ॲप्लिकेशन आम्ही आत्ता मंजूर केलेले आहेत आणि लोकांना मला हे आवाहन करायचं आहे की कोणालाही एकत्र जर पार्टी करायची असेल तर त्यांनी रीतसर ऑनलाईन ॲप्लिकेशन करून एक दिवसीय समारंभासाठीचा जो परवाना असतो FL4 तो मंजूर करून घ्यावा। कोणीही नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने तुमच्या आनंदामध्ये विरजन पाडण्याच्या अनुषंगाने तुमच्यावरती अवैध मद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या अनुषंगाने कारवाई होईल। त्यामुळे कोणीही अवैध मद्याच्या अनुषंगाने पार्ट्याचं आयोजन करू नये हे मी सर्व जनतेला आवाहन करतो। आत्तापर्यंत आपण एकूण 7 पथकं तयार केलेली आहेत। सदर 7 पथकांमार्फत आणि गोपनीय माहिती जे खबरी आहेत त्यांच्यामार्फत आम्ही गोपनीय माहिती घेत आहोत। अद्यापर्यंत आम्हाला परराज्यातून मद्य येण्याबाबतची छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढ्या 4-5 दिवसामध्ये आम्ही कोण कारवाई नाही, परंतु आम्ही पूर्णपणे वॉच ठेवून आहेत की अशा प्रकारचं कुठं बनावट मद्य किंवा परराज्यातील मद्याची विक्री होत आहे किंवा कसे याबाबत आम्ही गोपनीय माहिती घेत आहोत। नांदेड शहरात श्री गुरु गोविंद सिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री गुरु गोविंद सिंहजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्घाटन समारोह संत बाबा कुलवंत सिंह जत्तेदार गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर साहेब नांदेड संत बाबा नरेंद्र सिंहजी संत बाबा बलविंदर सिंहजी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पहिला सामना युनियन बँक मुंबई व बिलासपूर रेल्वे यांच्या दरम्यान सुरू झाला। या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील नामवंत संघ सहभागी झाले असून यांचा अंतिम सामना दिनांक 6 जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले। ये तकरीबन 50 साल से चालू है, इसका 51वां साल है। ये श्री गुरु गोविंद सिंह जी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट का जो आज उद्घाटन समारोह हुआ हमारे पंच प्यारे साहिबान के इसमें संत बाबा कुलवंत सिंह जी, संत बाबा कश्मीर सिंह जी, संत बाबा राम सिंह जी, संत बाबा गुरमीत सिंह जी, बाबा बलविंदर सिंह जी, बाबा ज्योतिंदर सिंह जी, बाबा नरेंद्र सिंह जी, बाबा तेजा सिंह जी, ये सभी पंच प्यारों की उपस्थिति में आज हमारा उद्घाटन समारोह हुआ। तकरीबन हमें इससे 50 साल हो गए जिसमें लीग पद्धति द्वारा ये मैच खिलाए जाते हैं और ये 30 तारीख से 6 तारीख तक है, जिसका फर्स्ट प्राइज़ 1 लाख रुपीज़ है, सेकंड प्राइज़ 51,000 है, थर्ड प्राइज़ 11,000 है और आज हर पुल के 4-4 एक-एक मैच खिलाए जा रहे हैं, जिसमें हमारे सरदार गुरमीत सिंह बरियाम सिंह के नेतृत्व में ये टूर्नामेंट लिया जाता है और उनकी कमेटी द्वारा सेव करता है, जिसमें हर हजूरी संगत साहब दानी सज्जन मिल के अपने दिल से जुड़ के ये कार्यक्रम लेती है। जैसा एक उत्सव के इसमें मनाया जाता है क्रम, महाराज के जन्म उत्सव में लिया जाता है
और अभी आपसे सभी से निवेदन है कि जिस प्रकार आपका हमें सपोर्ट मिल रहा है आगे भी हमें सपोर्ट देने की कृपालता करें। धन्यवाद। टोटल टीम ऑल इंडिया से टीम आए है, जैसा पंजाब होगा, आंध्र प्रदेश होगा, तेलंगाना होगा, महाराष्ट्र होगा, पूरे स्टेट से टीम आती है यहाँ से। और हॉकी इंडिया द्वारा संलग्न किया जाता है, तो हॉकी इंडिया द्वारा ये पूरे मैचेस कंडक्ट किए जाते हैं, मतलब सब उन्हें ही करते हैं। बाकी का प्रोग्राम हमारे लेने में है और महाराज की कृपा इतनी है कि निरंतर चलते आ रहा है और आगे भी चलता, आपकी कृपा और बने रहे। 6 तारीख को है, 6 जनवरी महाराज के जन्म उपलक्ष्य में ये फाइनल ले जाएगा सवेरे 10:30 बजे। उसाला ARP नुसार दर द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील दिले आहे। यंदा केंद्र सरकारने 3,400 रुपये अग्रिम रक्कम निश्चित केली आहे। मात्र गडप सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरीही अजून कोणत्याही शेतकऱ्याला साखर कारखान्याकडून बिले मिळालेली नाहीत। साखर कारखान्याची ऊस खरेदी करताना नियमावली निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेण्यात यावी। फळ उत्पादक शेतकऱ्यांना 2023 चा पीक विमा देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। शेतकरी एकजुटीचा 2022-23 ओल्या दुष्काळाचे अनुदान 2023 च्या विम्याचे पैसे आणि आज रोजी आपल्याला माहिती आहे की तब्बल 1 ते सव्वा महिना झालेला आहे गाळप सुरू होऊन आणि आणखी देखील शेतकऱ्यांना बिलं मिळालेली नाहीत आणि केंद्र शासनाने 3400 रुपये FRP दर निश्चित करून देखील आजपर्यंत 1 रुपया देखील बिल शेतकऱ्याच्या खात्यावरती या कारखानदारांनी टाकलेलं नाही। त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। दुसरा एक विषय की यावर्षी अतिवृष्टी जाहीर केलेली असून अतिवृष्टीची रक्कम कधीपर्यंत मिळणार आहे ते देखील प्रशासनाने कळवलं नाही। त्याचबरोबर यंदाचा जो 2024चा अग्रिम पीक विमा आहे तो देखील कधीपर्यंत मिळणार आहे याची देखील शासनाने डिक्लेअर केले नाही, परंतु 27 तारखेला राज्य सरकारची सबसिडी जमा होणार होती हे आम्हाला सांगितले गेलं होतं, परंतु आजपर्यंत जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला अग्रिम रक्कम दिली गेलेली नाही। त्याचबरोबर 2023 मधील फळपीक विमा जो आहे तर काही मंडळामध्ये ट्रिगर बसून देखील त्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळालेली नाही। आमची ती एक मागणी होती की ट्रिगर ज्या पद्धतीनं फळपिकाचे हिट झालेले आहेत ज्याची त्या मंडळामध्ये त्या पद्धतीनं त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। त्याचबरोबर साखर कारखानदार जे की ऊसाच्या नोंदीमध्ये त्यांचे कर्मचारी असतील, संचालक मंडळ असेल, हे खालीवर करतात आणि त्यापोटी शेतकरी एकदम अडचणीत येतो आणि कितीतरी दिवस त्यांचे ऊसच जात नाहीत। त्यामुळे आमची एक मागणी आहे की जालना जिल्ह्यामध्ये जेवढे काय खाजगी किंवा सहकारी तत्वातील सहकार कारखानदार असतील यांची एक शेतकऱ्यासोबत कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग बोलवण्यात यावी व ती एक जी नियमावली आहे ती एक सुरळीत पद्धतीने होऊन शेतकऱ्यांना सुविधा चांगल्या पद्धतीच्या प्राप्त व्हाव्यात। अनेक आश्वासन दिले की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यंदा 2024चा जो अग्रिम पीक विमा आहे तो पडेल। त्याचबरोबर अतिवृष्टीच्या अनुदानासाठी देखील आम्ही प्रशासनाकडे 412 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे, परंतु अर्थमंत्र्याने आणखी देखील महसूल मंडळाकडे पैसा वर्ग केलेला नाही आणि महसूल मंडळाने मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पैसा वर्ग केलेला नाही, त्यामुळे त्याला थोडा विलंब लागेल, परंतु तो देखील मार्ग लागण्याचे आम्हाला साहेबांना आश्वासित केलेलं आहे। अशा विविध प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी संबंध सकल शेतकरी बांधव जालना जिल्हा यांच्या वतीने विविध प्रश्नाच्या मागणीकरिता निवेदन दिलेले, परंतु माझं नाव गजानन रामनाथ उगले आणि आम्ही प्रशासनाला आणखी देखील एक ठामपणे सांगतो की येत्या 8 दिवसामध्ये आमचे प्रश्न जर मार्गी नाही लागले तर आता आमच्या हंगामाचे दिवस संपलेले तर आम्हाला काही कामधंदे नाहीत, परंतु प्रशासनाने हे आम्हाला जोखडीत पकडू नये। येत्या 8 दिवसाच्या नंतर जालन्यामधले जेवढे चौक असतील किंवा तालुक्यामधले जेवढे चौक असतील शेतकरी मात्र ते चौक बंद करीन आणि त्यावेळेस प्रशासनाला जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचे हक्क मिळवल्याशिवाय राहणार नाहीत हे निश्चित मात्र खरे। जय जवान जय किसान। 2024 या वर्षात छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागले आहे, ज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका व विधानसभेच्या निवडणुका ह्या निवडणुका पोलिसांना मात्र निर्विघ्न पार पाडल्या। तसेच शहरात नार्कोटिक्स विभागाने देखील शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। येणाऱ्या वर्षात गुन्हेगारी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवू छत्रपती संभाजीनगर शहरात येणाऱ्या नवीन वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे वेगवेगळ्या उपाययोजना राबवणार आहेत। तसेच आपल्या शहराला आता आणखी वाढीव पुलिस फोर्स उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नार्कोटिक्स के बारे में जैसे जैसे हम ड्रंक एंड ड्राइव में डिटेक्शन करते हैं कि भाई
वो आदमी दारू पी के गाड़ी चला रहा है कि नहीं, तो उस बारे में वो इक्विपमेंट के वजह से पता चलता है। वैसे कुछ हमारे यहाँ पे जैसे अभी कोई आदमी अगर वो दारू नहीं पीता लेकिन ड्रग्स लेता है, तो वो पता नहीं चलता कि उसने ड्रग लिया है, तो जब तक उसका ब्लड का सैंपल लेने के लिए हम लोग लेके जाते नहीं है तब तक, तभी वो पता चलता है कि उसने लिया हुआ है। तो कुछ इक्विपमेंट ऐसे है मार्केट में कि उसके स्मेल ब्रेथ एनालिसिस से पता चलता है कि उसने ड्रग्स लिया हुआ है, और कौन सा लिया है वो भी पता चलता है। वो वैसा कुछ हम इक्विपमेंट्स के बारे में हमने प्रपोजल डीपीटीसी में भेजा है, और मैन पावर तो मेरे ख्याल से जो अभी है वो सफिशिएंट है, क्योंकि उनकी कार्रवाई भी काफ़ी इफेक्टिव रही है। उन्होंने काफ़ी बड़े पैमाने पे केसेस किए हैं, काफ़ी अक्यूज को 150 से ज़्यादा अक्यूज को उन्होंने अरेस्ट किया हुआ है, और 70 लाख से ज़्यादा नार्कोटिक्स उन्होंने बरामद किया हुआ है। तपासासंदर्भामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीच्या तपास अधिकारी यांची भेट घेतली। तपासासंदर्भात माहिती विचारल्यावर त्यांनी उद्या सर्व माहिती देणार असल्याचे सांगितले। त्याचबरोबर 2 दिवसात सर्व फरार आरोपी अटक करणार असल्याचेही सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हणाले। धनंजय देशमुख त्यावेळेस पोलीस ठाण्यात होते, त्यावेळेस वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती जाधव देखील असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले। तपासावर समाधानीचा विषय नाही, आम्ही सगळ्यांवर भरोसा केलाय। आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर, तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय। फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे, त्या दिशेनं ते करतायत काम सगळं, आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटेल ते आम्ही तुम्हाला सांगू। अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आले? आम्ही स्वतःहून आलो होतो की कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी आलो। कुणाची भेट झाली ते काय म्हणाले? गुजर साहेबांना भेटलोत आम्ही, एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच आत्ताच आले ते, त्याच्यामुळे जास्त काही बोलणं झालं नाही। मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेती गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत जंगलातील एका झोपडीत मोहाडी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता पोलिसांपाहून चोरटे पसार झालेत। मात्र येथील तपासणी धुळ्यातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथील लग्न समारंभात चोरीस गेलेले 26 तोळे सोने हस्तगत करण्याचा पोलिसांना यश आले आहे। प्रतिभा राजेंद्र बोरसे यांची मुलगी सलोनी राजेंद्र बोरसे हिचा लग्न समारंभ 2 डिसेंबर 2024 रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे पार पडला। लग्नातील कार्यक्रमातून 26 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 15,98,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला। चोरी करणाऱ्यांसाठी एका लहान मुलाची मदत घेण्यात आल्याचे कळले आहे। आजच्या विशेष बातमीपत्रात एवढंच। अधिक माहिती करता बघत रहा महाराष्ट्र 24। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।